रामनवमीच्या पवित्र दिवशी शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला। सप्तशृंगी गडाकडे पायी जात असलेल्या भाविकांना भरधाव स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे। ही घटना नटवाडे फाट्यालगत पाटील ढाब्यासमोर सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली। इंदोरहून पुण्याकडे जाणाऱ्या MH24BH 6719H क्रमांकाच्या स्कॉर्पिओ कारचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट पायी चालणाऱ्या भाविकांवर आदळले, अशी प्राथमिक माहिती आहे। या अपघातात सखुबाई बाबूलाल भील वय 35 राहणार सुरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मनीषा पावरा वय 16 ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आमदार काशीराम पावरा यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली। दरम्यान या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी काही काळ महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। महामार्ग पोलीस, शिरपूर शहर पोलीस, तालुका पोलीस आणि थाळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान संबंधित स्कॉर्पिओ चालक हा आर्मी मेजर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून रजा संपवून पुण्याकडे जात असताना हा अपघात घडल्याचे समजते। या दुर्दैवी घटनेमुळे रामनवमीच्या दिवशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून चालक मेजरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे।